झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका काउगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. इतके दिवस लावले शामरावानं पण सार्थकी लागलं हो सगळं. खूप चांगली माणसं मिळाली बघ आपल्याला. हो माई. अगं त्या मुलीची आत्या किती ते आदरातिथ्य सारखं मला हवं नको विचारत होती. हो ना. आणि त्या मुलीचे बाबा अगदी भला माणूस हो. खरंच माई. अहो स्वतः सगळी भजी तळली त्यांनी आपल्यासाठी. हाताला चव आहे हो त्यांच्या. मी तर मस्त 2 प्लेटी उडवल्या. हो माई जरा जपून. उद्या उगीच त्रास व्हायचा तुम्हाला. मला कसला त्रास तुम्हा म्हाताऱ्यांना होतो. खरंय तुमचं. आम्हीच म्हातारे. पण राधाचे वडील एवढा सगळा छान स्वयंपाक करतात म्हणजे राधाही छान करत असेल नाही. हो ना. सगळा कार्यक्रम कसा अगदी सुरळीत पार पडला. हो. नाही म्हणायला थोडासा घोळ झाला. कसला ग घोळ? तो झब्बा नाही का जळला माझ्यातनं घनाचा. सोड ग ते. ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. छान सुरेख सून मिळाली हो तुला. तुझ्यासारखे दानरट नाही अजिबात. शिस्तीची वाटली मला अगदी. हो बरं आहे ना शिस्तीची आहे ते. म्हणजे आपल्या घनाला सुद्धा शिस्त लावेल. आणि घनाला हवी तशी मुलगी मिळाली ना बरं झालं. खूप गोड आहे ना राधा. आज किती सुंदर दिसत होती माहिती. घनानी आणि तिने एकमेकांना अंगठ्या घातल्या ना. मला तर बाई पाणी चाललं डोळ्यात ना आनंदाने. खरंच ग माझी तीच गत झाली. इतकी मी खमकी पण नाही आवडलं मला. खरं सांगू माई म्हणजे ना घनाने तिला अंगठी घालेपर्यंत माझ्या मनात धाकधूक होती हो फार. कधी या मुलाचं डोकं फिरेल. हो ग. अगदी साखरपुडा झाला तरी लग्न मोडतात लोकांचे. नाही माई. हो ना. म्हणून म्हणते लग्नाचा मुहूर्त लवकर बघा. अगं किती कामं असतात. कार्यालय, पत्रिका, खरेदी. पण माई लग्न तर रजिस्टर होणार ना. वा शेवटी साखरपुडा सुरळीत पार पडला बेबी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी भजी सुपर डुप्पर हिट झाली. सुप्रिया वहिनीला सुद्धा आवडली. मग पण साखरपुडा सुरळीत पार पडला म्हणून हुरवून जायला नकोय. आत्ताशी शेपूट गेलंय. अजून हत्ती जायचंय. माहिती आहे मला. घे ठेव. चला आता उद्यापासून याद्या करायला लागूया. कसल्या याद्या?
अभी बहुत शॉपिंग बाकी है. हा मानपानाचं बघायला नको, कुणाला कुठली साडी द्यायची, कुणाला कुठला शर्ट पीस द्यायचा. साखरपुडा असा पार पडला म्हणून विसरलीस की काय तू? ते दोघं जण रजिस्टर लग्न करणार आहे. मग काय झालं? रजिस्टर लग्नामध्ये मानपान करत नाहीत असं कोणी लिहून ठेवलंय का? हे बघ त्यांना अग्निभोवती प्रदक्षिणा घालायच्या नाहीत म्हणून त्यांनी रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण म्हणून आपण रीतभात सोडून द्यायची का? ते त्यांच्या मर्जीचे मालक, तसं आपण सुद्धा आपल्याला हवं ते आपण करायचं बस. पुन्हा राधाला समजावून सांगायला लागणार. समजून बिमून काही सांगायला नको. चांगलं तिला ठणकावून सांग, हे आम्ही असं असं करणार आहोत. बाप आहे तिचा बाप, समजलं ना? हा बाप. तुझा सुद्धा मोठा भाऊ आहे मी, 12 वर्षांनी मोठा. जमलंय मला तुला ठणकावून सांगणं. ठणकावून सांग म्हणे. अरे एक वेळ मांजराच्या गळ्यात घंटा बांधणं सोपं आहे, पण हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधेपर्यंत काय माझं होणार आहे परमेश्वरा. मानपान. हा फोटो बघ. हा ए दादा, तू काय करत होतास इथे? अगं हो, मी ना तिथे अंगठी शोधत होतो. अय्या कुहू बघा ना किती छान दिसतेय. मोठी दिसते ते साडी बिडीत. सांभाळता येत नाही, कशाला घालून फिरायचंय? हौस बघा तुझ्यावरच गेले म्हणा. माझ्यावरच गेली ना म्हणूनच छान दिसतीये ती. काका, तू असे कसे फोटो काढले? म्हणजे ह्याच्यात सगळ्यांची डोकी चारदी आली आहे. हा बघ. आणि या अंगठी घालण्याच्या फोटो मध्ये राधा वहिनी आणि घनदादा दिसतच नाहीये. मी त्या हातांवर फोकस केलाय. साखरपुड्यात अंगठ्या महत्वाच्या असतात. मी काय म्हणतो बोलली, तुला भजी खूपच आवडतात नाही? खरंच खूप आवडतात. नाही पण एवढी भजी खूप आवडतात तुला. अहो तुम्ही माझा हा असा फोटो काढलाय? मग कसा काढणार? कसा काढणार म्हणजे काय? दिवसभर एवढी नटलेली होते तेव्हा माझा फोटो काढावा असं वाटलं. एवढ्या महागड्या साडीच्या फोटोवरही खर्च करायचा पुन्हा पैसा? काहीतरी काय बोलताय? मग भजी खाताना फोटो काढतात का असा? फक्त भजी खात होती दिवसभर. काहीतरी सांगू नका. दिवसभर एवढी तळली होती का त्यांनी मी एकटीने भजी मला काय खायला माहिती? हवी? आता ही पोरं, अरे देवा केली. आता घरभर होणार आहे बघा की वल्ली काकू भजी खात होती दिवसभर म्हणून. अगं ए यमुना, गंगा. राधा घनश्याम काळे. घनश्याम काळे. हॅलो 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 घनश्याम. हॅलो. हॅलो, चुकून लागलाय का फोन? नाही अगं मुद्दामून केला मी फोन. म्हणजे असं लग्न ठरलेले नवरा बायको एकमेकांना झोपायच्या आधी रात्री फोन करतात असं 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 लोक म्हणतात. असं म्हणतात म्हणून तू मला फोन लावलायस? असं इतरांसारखं टिपिकल वागायचं म्हणून? नाही अगं म्हणजे मलाही करावासा वाटला ना. आज साखरपुडा झाला आपला. हो ना, म्हणजे नाही म्हणता म्हणता झालाच की रे साखरपुडा. पण हा पण म्हणजे आता आपण आपल्या घरच्यांना आनंद द्यायची आपली जबाबदारी संपलेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथून पुढे आपण आपल्याला पाहिजे ते करायचं, हे फिक्स. हा अरे हो, रजिस्टर लग्न करताना काहीतरी 1 महिना आधी नोटीस वगैरे द्यायला लागते ना? हो का? हो का म्हणजे काय, तुला माहितीच नाहीये का? नाही मला माहिती आहे. तुला माहिती आहे की नाही मी बघत होतो. बरोबर आहे तुझं, एकदम करेक्ट माहिती आहे. मी जाणार आहे ना उद्या रजिस्ट्रारच्या ऑफिसला नोटीस द्यायला. हो का? मग मी पण येते तुझ्या बरोबर. आपलं दोघांचं लग्न आहे ना, दोघंही जाऊ.
आता हे नाही का एकदम टिपिकल दोघांनी एकत्र जाणं वगैरे? नाही, हे तसं नाहीये, हे वेगळं आहे. काय ना घनश्याम, मला नाही पटत असं धावपळीची कामं फक्त पुरुषांनी करायची. कारण माझी बँकेची कामं, बिलं भरायची कामं, इन्कम टॅक्स रिटर्न हे सगळं माझं मी करते. मग लग्नानंतर मी पोळ्या लाटायच्यात का? हो, तशाही त्या तुलाच लाटायला लागणार आहेत, कारण मला तर काहीच येत नाही. काय? हे बघ आम्हाला लग्न ठरायच्या वेळेस हे माहिती नव्हता की मुलीला स्वयंपाक येत नाही. म्हणजे ही आमची फसवणूक आहे बरं का. ऐकतेस ना? आता मोडलंय हे लग्न, मोडलंय. हॅलो हॅलो हॅलो, मला नाही वाटत आता हे शक्य आहे, कारण ते ऑलरेडी माझं करून झालंय 2दा. आणि बाय द वे, आता साखरपुडा झालाय आपला. मला ना ऍक्च्युली असं कसं तरीच होतंय. म्हणजे आता आपण पण असे त्या न सगळ्या त्या तशा लोकांमध्ये मोडणार ना, टिपिकल असे लग्न ठरलेले वगैरे ना. हो ग, म्हणजे कसं विचित्र वाटेल ना की आता सगळीकडे एकत्र जायचं. मग मी तुझी ओळख करून देणार की नमस्कार, ह्या माझ्या मिसेस बरं का, खूप छान पेंटिंग करतात, हा चित्रकला खूप छान आहे ह्यांची वगैरे, असं सगळं मला बोलायला लागणार. आणि मग मी ना माझ्या मैत्रिणींना असं सांगणार, आमचे हे आहेत ना, हे ते इतके सॉलिड कॉम्प्युटर चालवतात ना, कच्चा सॉफ्टवेअर क्रॅक करत असतात. शी 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 शी, आपलं असं नाही. आपण असं नाही करायचं. टिपिकल आपण, प्लीज. ए नाही, आपलं तसं नाही. ओके, चल मी ठेवते फोन. एक मिनिट. उद्या भेटायचं ना? किती वाजता? उद्या ना मला 12 नंतर कधीही चालेल, मी निघू शकेन ऑफिसमधून लवकर. 12, ठीक आहे, मी येतो. मग उद्या भेटूया. चल बाय. या, एक मिनिट. काय झालं? आता तू मला मिस यू वगैरे असं काही म्हणणार आहेस का? टिपिकल नाही, पण तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती, चालेल ना? बोल. तू ना आज म्हणजे तुझ्या बाबांच्या झब्यामध्ये छान दिसत होतास. तू पण. काय? बाबांच्या झब्यात छान दिसत होते? सॉरी. नाही, तू साडीत छान दिसत होतीस आमच्या. म्हणजे तू माझ्या आईने दिलेल्या आणि तुमच्या म्हणजे तुमच्या तुमच्याकडनं आलेल्या साडीत पण छान दिसत होतीस. इनफॅक्ट साडीतच तू छान दिसतेस. तुला काय म्हणूया, साडी सूट करते तुला. ओके, ठेव फोन. एक मिनिट. आता काय तू मला आय लव्ह यू म्हणणार नाहीयेस ना? नाही, ते उद्या 12 वाजता भेटायचं ना? हो. नाही, तेच 12च ठरलंय आपलं. तू लक्षात ठेव की 12 वाजता. फक्त मला यायला जर एक 5, 10, 15, 20 मिनिटं, अर्धा 1 तास, पाऊण तास उशीर झाला तर तू रागावू नकोस प्लीज. ओके, 1 तास मी वाट बघेन, त्यानंतर मात्र मी रागवेन. ठीक आहे? ठेवू आता? 1 मिनिट. काय नाही. गुड नाईट. गुड नाईट.
रे शामराव. माझा जीव गेला ना तरी लग्न रजिस्टर्ड पद्धतीनेच करणार मी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. खोली वेचिता बहरू कळिया से आला मोगरा मोगरा आहे. घनमाऊली, अहो घनमाऊली, आज कोणवार? फेब्रुवारी नाही का? हा, मग फेब्रुवारी महिन्यात मोगरा इकडे फुलतो. घनमाऊली, अहो घनमाऊली. कोण आहे? अहो कोण आहे काय? हे पहा घनमाऊली, तुमचं लग्न व्हायचंय अजून. दुसरं कोण उठवायला येणार तुम्हाला माझ्याशिवाय? मी आहे माऊली. उठा उठा बघा, उठा उठा उठा. 5 मिनिटं. हा, 5 मिनिटं काय? उठा उठा उठा. उठून ते म्हणायचं आपल्याला, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. ते तू म्हण. झालंय माझं 2-4 वेळा म्हणून. तुम्ही म्हणा आता. उठा. झोपू दे ना माऊली. बर झोपा. मी तांब्यावर गार पाणी आणतो आणि डोळ्यावर ओढतो. मग उठा 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 उठा. काय झालं? हो, तू हिंदी पिक्चर बघतो? पाहतो ना अधूनमधून माऊली. त्यात कसं रामू काका सकाळी बेड टी घेऊन येतो, तसं तू का घेऊन येतो ना? कसं आणणार बेटी? आयुष्य म्हणजे सिनेमा नसतो माऊली. जसं साखरपुडा झाल्याशिवाय लग्न होत नाही ना, तसं चूळ भरल्याशिवाय आपल्याकडे गरमागरम चहा मिळत नाही. काय झालं? जो उठतो तो सकाळपासून माझ्या लग्नावर घसरतोय. अरे म्हणजे काय? अहो, लग्न होईपर्यंत तुम्हाला यथेची झोप काढताच येणार नाही. लग्न म्हणजे फार मोठं कार्य असतं माऊली. लग्न, बेंडबाजा, वरात, मग साखरपुडा, मग अत्तरदाणी. त्यातलं काही होणार नाही. मी रजिस्टर्ड लग्न करणार आहे. काय कमाल करताय तुम्ही? म्हणजे कसं डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहात. मांजर. आजूबाजूला जरा डोळे उघडून पहा तुम्ही. असं नको बोलूस ग, खरंच सांगते तुला. असं नको ग बोलू. हे काय? आता डोळे उघडून पाहूच नका, कान उघडून ऐका. ऐका. हे काय आहे माऊली? माऊली, माऊली, घना तुमची माऊली. माऊली, घनाची माऊली. अहो हळू 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 हळू. काय रे शामराव? माझा जीव गेला ना तरी लग्न रजिस्टर्ड पद्धतीनेच करणार मी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. असं बोलू नकोस ग मथुरे. अगं परकरात बोर लपवण्यापासून कवळी बसवेपर्यंतची आपली मैत्री. साखरपुडा अचानक ठरला ना म्हणून बोलवलं नाही ग तुला. अशी कशी विसरेन ग मी तुला मथुरे? पण तू राहतेस अमरावतीला. लग्नाला कशी येणार ग तू? आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग बाई. ते रजिस्टर, ते लग्न, अगं ते सह्या करून करतात ना तसलं लग्न. नातवानं आणि नातसुनेनं परस्पर ठरवलं ग रजिस्टर लग्न. अगं हो ग बाई हो. तू म्हणाली होतीस माझ्या नातवाच्या लग्नात जरतारी शालू नेसेन म्हणून. पण आयुष्यात सगळ्या इच्छा पूर्ण होतात का ग कधी? काय म्हणालीस का? आत्मा तळे? आत्मा तळमळेल? नाही ग बाई, आमंत्रण करायची नाहीत असं ठरलंय. काल कुबूतचा फोन आला होता.
अगं यजमानांच्या खनपटीला बसून नवीन पैठणी घेतली तिनं. ती तर इतकी चिडली म्हणून सांगू, म्हणाली नातवासाठी ही पैठणी पाडून हात रुमाल करते म्हणाली. बर ठेवते ग फोन. शाबराव आलाय, तो काय म्हणतो ते ऐकते. आता त्याच ऐकावं लागणार ग मला. काय रे शामराव, काय म्हणालास? माझा जीव गेला ना तरी लग्न रजिस्टर्ड पद्धतीनेच करणार मी. शामराव, एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.